निलेश भाऊ थोडं दोन शब्द. अतिश विनंती करतो या फास्ट ट्रॅकचं एक स्मार्ट वॉच, एक ब्रँडेड वॉच आम्ही प्लेअर जोड्यासाठी आम्ही उर्फ नंदुभाऊ गोळे यांच्या वतीने ते सौजन्य झालेलं आहे. आम्ही तर अतिश आहेत प्लेअर ऑफ द डे, ज्यांनी खेळ खऱ्या अर्थानं दाखवला, परंतु आतिश कमी पडलेत. मला वाटतं आतिशला पुढे खेळण्यासाठी जायचं आहे, घाई आहे, परंतु हार्ड लक आतिश, नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम. तुझा स्पेशली सन्मान करायचा आम्हाला, कारण आज मुळशीचं क्रिकेट तू लेदर क्रिकेटमध्ये खेळतोयस, त्याचबरोबर विशेष आपण पाहिले तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील व्यावसायिक संघांमध्ये तू खेळतोयस. त्यांचा सन्मान आम्ही रील स्टार आमचे निलेश दादा सुतार यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. एक मायेची प्रेमाची उबदार शाल, एक सन्मान चिन्ह आणि आजपर्यंतची आठवण म्हणून एक सन्मान श्रीफळ देऊन आम्ही तुमचा सन्मान करतोय. असंच खेळत राहा, असंच आपल्या तालुक्याचं नाव मोठं करत राहा, या तुमच्यासाठी सदेशा. आम्ही दादा फक्त दोन शब्द. तर अमित भाऊ, मॅच तर सुरू होणार आहे. तर बावधन न्यू गोल्डन बावधन टीम, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. न्यू गोल्डन बावधन संघ आपला सन्मान होतोय, तर तुम्ही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय सुजीतजी गायकवाड, मी यांना विनंती करतो आपण या हा सन्मान टीमचा आपण सन्मान करत आहोत. सन्माननीय राजेंद्रजी गावडे यांना विनंती करतो आपण या. सन्माननीय सखाराम तात्या वाघ यांचं आगमन होतंय. प्रगतशील शेतकरी आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय अजित भाऊ वाघ आपण उपस्थित झालात. रायझिंग स्टार करंडक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या, अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. तर अमित दादा, तुमचा मी थोडासा वेळ घेतोय, तर आवर्जून या अमित दादा. विशेष अमित उर्फ नंदुभाऊ गोळे, खऱ्या अर्थानं पाहिले तर जसे दिसायला स्मार्ट आहेत, कर्तृत्वाने देखील खूप स्मार्ट आहेत. अमित दादा, सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन आहे. एक ज्या पहिल्या दिवसामध्ये चुका झाल्या, परंतु आज टीम मध्ये काय बदलाव होते आणि काय कॉन्फिडन्स होता? आज प्रथमतः रायझिंग स्टार्स पिरंगुट करंडक अतिशय भव्य दिव्य असं नियोजन केले त्यांनी. विशेषतः मंगेश बलकोट यांचं खूप मनापासून असं मी अभिनंदन करतो, आभार त्यांचं करतो. अतिशय सुंदर असं नियोजन, शिस्तबद्ध नियोजन. मंगेशकडे जर पाहिलं तर अतिशय शिस्तबद्ध खेळाडू अख्ख्या तालुक्यात. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर मंगेश असेल, तर खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि आजची स्ट्रॅटेजी अशी होती, तनुजी सकाळी 7:30 वाजल्यापासून सगळ्यांना फोन, 2-3 जणांना फोन केले, तर स्ट्रॅटेजी प्रमाणेच खेळलो होतो. आज आतिशची विकेट ही खूप महत्त्वाची होती आम्हाला. ज्यावेळेस आतिशची विकेट घेतली त्यावेळेस आमचा कॉन्फिडन्स खूप हाय लेवलला झालेला. तर त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की सामन्यामध्ये काहीतरी नक्कीच पारडं पलटू शकतं. परंतु स्पेशली त्यानंतर यश कडून ज्या अपेक्षा आहेत, यश थोडासा बॅकफूट वरती आहे, किंवा यश कडून टीम कडून जी अपेक्षा व्यक्त करते तिथे कुठेतरी तो खरा उतरत नाहीये. सेमीफायनल मध्ये तो त्याचा गेम दाखवेल. नक्कीच यश तर हा एक मुळशी तालुक्याचा एक इमर्जिंग प्लेअर म्हणून ओळखला जातो. तर यश प्रत्येक सामन्यामध्ये आपली नवीन स्ट्रॅटेजी, नवीन रणनीती आखतोच. तर यशला पुढच्या मॅचसाठी नक्कीच शुभेच्छा. नक्कीच निराश होऊ नको, नाराज होऊ नको, निराश तर अजिबात होऊ नको. समर्थ सर्व पिरंगुटकर तुझ्या पाठीचे असल्यामुळे ना, तुला फक्त खेळायचे, लढायचे, जे काय होईल ते बघू. नक्कीच नक्कीच, एक नवीन खेळाडूसाठी हे पाठबळ फार महत्वाचं असतं मी दादा. आणि तुम्हाला देखील शेवटचं षटक तुम्ही हाताळत होते, तो कुठेतरी धावेचा ओघ जो थांबला होता, शेवटचं फक्त 5 धावेचं षटक टाकलं, माइंड मध्ये काय सुरू होतं? मी ज्यावेळेस गोलंदाजी करायला आलो त्यावेळेस माझ्या माइंडमध्ये असं वेगळी काही स्ट्रॅटेजी नव्हती, पण टीमसाठी फक्त कमीत कमी रन द्यायचा प्रयत्न होता माझा, की जेणेकरून ऑलरेडी स्कोअर खूप झालेला होता. जर माझ्या ओव्हरला जर 20-25 रन जर आले असते तर टीम ऑलरेडी पुन्हा एकदा डाऊन झाली असती. तर मी माझे बेस्ट द्यायचा प्रयत्न केला, जे झाला. तर असंच बेस्ट देत राहा. तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे, तर कुठेही जाऊ नका. आज आमच्या योगेश सरांचा वाढदिवस. योगेश सरांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय उंच अशी यशाची भरारी त्यांनी घ्यावी. आणि कॉमेंट्रीच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर आमचे सुमित सर अतिशय
ज्या ज्या दिवशी सुमित सर ग्राउंडवरती असतात ना त्या दिवशी अतिशय खेळायला खूप सुरेख आणि बलतीच एनर्जी त्यावेळेस येत असते. बस हेच प्रेम पाहिजे आपल्याला, बाकी काही नको. आम्ही दादा धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी तुमचे बहुमूल्य शब्द तुम्ही आमच्यासाठी खर्च केले. MH12 TC 2014 ब्रेझा गाडी आहे, तर ते गाडी मालकांना मिळते असेल गाडी थोडीशी आपण बाजूला करून घ्या. तर मॅच स्टार्ट होतीये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा रायझिंग स्टार करंडकाचा थरार. ओटू कमेंट्री बॉक्स ऐकूयात आजचे बर्थडे बॉय, आज यांचा वाढदिवस आहे, योगेशजी सावळे सरांना धन्यवाद. धन्यवाद सर, मनापासून आभार. अमित दादा आपलं खूप खूप आभार. मंडळी सर्वांना प्रेमाचा गोडाचा नमस्कार. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार पिरंगुट आयोजित आपण पाहतोय रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, महाअंतिम सोहळा नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी हा क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय सतीदत्त सुतार स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे, ज्या दोन संघांमध्ये ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू हवेत, फटका तर फसलाय, उंची घेतली, लांबी कमी. सागर चेंडूच्या खाली टिपताय झेल आणि मैदानावरती आली मोठी विकेट. फलंदाज पराग सुतार बाद, धक्का क्रमांक पहिला, फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू डीजे धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय श्यामभाऊ गोळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. यापूर्वी बाउंड्री लाईनच्या बाहेर एका प्रेक्षकांना देखील जेल टिपलाय. ज्यांनी कॅच घेतलेला आहे त्यांनी स्टेजवर या. तुमचा जो काही सन्मान, तुमचं जे काही बक्षीस आहे ते बक्षीस घेण्यासाठी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी दिवस क्रमांक 1 पासून आपण ही प्रेक्षकांसाठी संधी पाहिली. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर कॅश प्राइस 200 रुपये, एखादा झेल टिपला तर 300 रुपये आणि डाईव्ह मारून झेल टिपला तर 500 रुपये असं बक्षीस खरं तर निखिल भाऊंच्या माध्यमातून आहे. आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून ते पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. तर घेऊन जाईल पुन्हा एकदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन ही टीम तुम्ही मैदानावरती पाहताय. या हंगामामध्ये थोडस बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये नाव गाजवताना पाहायला मिळत आहेत. झेडपी सदस्य सागर भाऊ काटकर आपण मैदानावरती फलंदाजी करताना पाहतोय. 4 चेंडू खेळले, 17 रन्स बनवल्यात. सुरुवातीच्या चेंडू पासून त्यांनी षटकाराने सुरुवात केली, ते सागर काटकर. तर आता पराग बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज डावखुरे हातात असणारा तेजपुंज तारा साहिल ऑन स्ट्राईक तयार. तर समोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती हो रनआउटचा चान्स, घरट्यामध्ये पोहोचलेत सेब. आणि त्यानंतर इथे नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला गेलाय. आकाश खरात पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि त्यानंतर एक विकेट. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन होतोय. या परिसरातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नक्कीच सातत्यानं क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे. उत्कृष्ट समालोचक आणि आमचे परम मित्र सागर शिर्के यांचं या ठिकाणी आगमन, हार्दिक स्वागत. आणि त्यांनीच खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल देखील टिपलाय. त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अष्टपैलू खेळाडू, काशिक संघाचे संघनायक आणि मुळशी तालुक्याचं नाव निश्चितच ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठं केलं, रोहिदास उर्फ रोहित भाऊ गोंते यांचं आगमन, हार्दिक स्वागत. 29 धावा, 29 आणि या ठिकाणी प्रवीण भाऊ मसूरकर यांच्या माध्यमातून उरावडे संघातील खेळाडूंसाठी देखील पारितोषिक आहे. कुठल्याही खेळाडूने झेल टिपला तर प्रत्येक झेलसाठी कॅश प्राइस 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सामन्याकडे घेऊन जाईल 29 धावा, चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच अक्षय सर चेक करतायत. नॉट आउट कळवलंय, बॅटर इज सेफ आणि चेंडूवरती मिळेल एक धाव. साहिल नागरे दुसऱ्या बाजूला सागर काटकर ही जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय. धावफलकावरती 30 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. सागर काटकर या हंगामामध्ये भन्नाट टच मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत आणि आता तोच फॉर्म इथे कायम ठेवावा लागेल आणि रायझिंग स्टार करंडकामध्ये त्याच जोशाने फटकेबाजी करावी लागेल. समोर आकाश खरात, यावेळेस बुंद्यात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर मैदानावरती लॉंग ऑनला फिल्डर ऋषी बिलारे चेंडू कव्हर करतायत. प्राप्त होईल ती एक सिंगल.
आकाश खराचं वैशिष्ट्य फलंदाजी करताना डावखुऱ्या हातानं फलंदाजी करतात, गोलंदाजी करताना उजव्या हातानं गोलंदाजी करतात. हा खेळाडू आपण पाहतोय कित्येक मैदानांवरती मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा आकाश खरात, तर समोर आता तितक्याच ताकदीचा असणारा फलंदाज आहे साहिल, एक युवा अष्टपैलू खेळाडू. ज्या पद्धतीनं त्याचे लेफ्ट हँडिंग बॅटिंग आपण पाहतो, त्याच पद्धतीनं त्यानं राईट हँडिंग बॅटिंग देखील कित्येकदा अपिस टेनिस क्रिकेटमध्ये एकाच मॅचेस मध्ये त्याने उलटे पुलटे स्ट्रोक भरपूर खेळलेले आहेत. हो, यावेळेस पाहूया पंचांचं म्हणणं काय. बॅटरनं तर चेंडू वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, पुढे थोडासा सरकला, परंतु आता निर्णय तिसऱ्या पंचांकडे जातोय. इथे वाईड साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. मैदानामध्ये थोडीशी चर्चा, थोडीशी बातचीत. चला टीम, जास्तीच्या टीम मीटिंग घेऊ नका, घाई करा, योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सन्माननीय बापूसाहेब गोळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सागर काटकर यांच्या बॅटमधून जर लगातारचे 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सागर यांच्यासाठी असणार आहे. 31वा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये दुसरं आपण पाहतोय. आणि हा चेंडूचा डिसिजन खर तर तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. काय निर्णय तिसरे पंच देतील नक्कीच आपण पाहतोय. पंचांचं त्रिकूट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल रोंगे सर आहेत, स्वप्नील सर आहेत, त्यासोबतच अक्षय मुरमुरे सर आहेत. थर्ड अंपायर कहतात इट्स अ वाईड बॉल, आणि या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल आणि हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. 32 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश खरात. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण निखिल काटेला पाहिलं, थोडासा महागडा राहिला, परंतु नक्कीच मैदानामध्ये आता या षटकामध्ये 13 रन्स इकडे कव्हर होणार का. 32 धावा धावफलकावरती, अजूनही एक चेंडू या षटकाचा शिल्लक. तर लेफ्ट हँडर फलंदाज साहिल ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. पॉवर प्लेचं हे षटक 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत स्ट्रेट लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट या रिजन मध्ये फिल्डर आहेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता, कट करण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, बॉलरच्या पेसचा पुरेपूर वापर, बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार. साहिलच्या बॅट मधून आलेला हा एक सनसनीत प्रहार चौकार. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आयकॉन खेळाडू तेजस पवळे प्रामुख्याने आपण पाहिले उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. सन्माननीय देविदास भाऊ केदार यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. दरम्यान धावफलकाकडे घेऊन जाईल. 2 ओव्हर संपल्यात, धावा झाल्यात त्या एका विकेटच्या मोबदल्यात 36. फलंदाजी करणाऱ्या संघातील कुठल्याही फलंदाजाने जर लगातारचे 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. देविदासजी केदारी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. दोन्ही संघांसाठी बक्षिसांची प्रचंड मोठी खैरात खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये जरूर थोडेसे एक्सपेन्सिव्ह राहिलेत, परंतु विश्वास आहे निखिल यांच्यावरती. व्हेरिएशन निखिलकडे आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा गोलंदाजी ऍक्शन मध्ये देखील बदल आहे आणि व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपण पाहतो. दरम्यान आता ऑन स्ट्राईक फलंदाज सागर काटकर 5 चेंडू 18 वरती खेळतायत. साहिल 2 चेंडू 5. साहिलच्या बॅट मधून देखील एक बाउंड्री आपण पाहिली. दुसऱ्या बाजूला सागर काटकर ते देखील भन्नाट टच मध्ये. ओव्हर नंबर 3 क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहणार आहोत. पॉवर प्ले मॅन्डेटरी करतं 2 षटक संपल्यानंतर. यावेळेचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिड विकेट मधून ऋषी बिलारे वेगाने चेंडूवरती येईल. केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात होता, परंतु आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं की निश्चितच तिकडे थोडंसं फिल्डिंग मध्ये तुम्हाला परिवर्तन पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर फलंदाज साहिल ऑन स्ट्राईक आलाय आणि साहिल साठी आपण जर क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर पाहिली मित्रांनो तर केवळ एक क्षेत्ररक्षक जो ऑफ साइडला बाउंड्री लाईन वरती तुम्हाला स्ट्रेट लॉंग ऑफला ऋषी बिलारे पाहायला मिळेल. आणि आता स्क्वेअर लेगच्या फिल्डरला बॅकवर्डच्या फिल्डरला सर्कलच्या आत घेतले आणि योगेश बेनगुडे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. मिड विकेटला देखील फिल्डर आहेत, लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर आहेत आणि ऑन साइडला तुम्ही अधिकचं प्रोटेक्शन पाहू शकाल. काऊ कॉर्नर मध्ये देखील फिल्डर आहेत. यावेळेस जिकडे फिल्डर हटवला तिकडेच बॉल खेळला. बिग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय तो सरळ सीमा पार. हसते हसते कट जा रस्ते. 4 धावा चौकार.
41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला नक्कीच अधिकचं प्रोटेक्शन आहे, परंतु तो चक्रव्यूह भेदून साहिलनं हा कमालीचा फटका खेळला मित्रांनो. स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी स्ट्रेट मध्ये होता. पूर्वी त्या अगोदर आपण जर पाहिलं तर तिकडे उमेश क्षेत्ररक्षणासाठी होते, त्यांना तिकडनं हटवण्यात आलं आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांना सर्कलच्या आत घेतलं आणि त्याच रिजनला चौकार ठोकला साहिलनं. ओ हो यावेळेस वॉटर बॉल तेज तर्रार तिखट मारा कमबॅक करणं ठाऊक आहे या गोलंदाजाला. नाव निखिल काटे. नवखंडेनाथ क्रिकेटला बोरवडे संघाकडून आपण पाहतोय मैदानावरती नक्कीच प्रचंड मोठं योगदान कित्येक सामन्यामध्ये निखिलचं राहिलं. कित्येक स्पर्धांमध्ये तो बेस्ट बॉलर या पुरस्काराचा मानकरी ठरलाय. 41 धावा धावफलकावरती. तर समोर आता फलंदाज साहिल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. हो हा चेंडू सोडून दिलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय. पंच निर्णयावरती तटस्थ आणि इथे बॅटिंग टीमनं आता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. वाईड साठी तिसऱ्या पंचांची मदत इथे नक्कीच घेतली जाते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पाहूया काही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. श्री नवखंडेनाथ क्रिकेटला बुरवडे विरुद्ध स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेड हा संघ आपण मैदानावरती पाहतो. या सामन्यामध्ये ओमकारदादा गोळे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. थर्ड अंपायर कळत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि नक्कीच मैदानामध्ये हा चेंडू डॉट असणार आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. बॅटिंग टीमला आता या इनिंग साठी रिव्ह्यू नसेल. 41 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट हँडर फलंदाज मैदानावरती साहिल नागरे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वाईडिश मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन आणि स्ट्रेट लॉंग ऑफ हे सजलेलं क्षेत्ररक्षण. ऑफ साइडचं क्षेत्र तुम्ही पाहिलं मित्रांनो. एक्स्ट्रा कव्हर कव्हर्स पॉइंट स्वीपर कव्हर या ऑफ साइडच्या रिजन मध्ये फक्त एक फिल्डर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो त्यावेळेसचा चेंडू देखील मैदानावरती आपण पाहतोय. अगदी बॉडी लेंथ न टाकला शरीराच्या लाईन हा चेंडू टाकला तरी देखील साहिलनं या साईडला अधिकचं प्रोटेक्शन असताना ऑन साईडला अधिकचं प्रोटेक्शन असताना त्याच दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मैदानावरती प्राप्त झाली ती केवळ एक सिंगल. धावफलक पोहोचले बेस वरती. 42 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 मध्ये निखिल काटेची गोलंदाजी आपण पाहतोय. एक सिंगल एक चौकार 6 धावा 5 चेंडूवरती आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. अजूनही एक चेंडू. यावेळेस चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला खेळला गेलाय. एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि या सिंगल सोबतच धावफलक पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा कव्हर केलंय षटक निखिल काटेनं. पहिल्या ओव्हर मध्ये प्रचंड महागडा, परंतु आता तुम्ही जर पाहिलं तर या षटकामध्ये निखिल काटेची गोलंदाजी आपण पाहिली. केवळ 7 धावा खर्च केल्यात तर 3 षटकांच्या अखेरीस 43 रन 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 ओव्हरचा स्पेल 15ची इकॉनॉमी 30 धावा एकंदरीतच इकडे मैदानावरती निखिलनं खर्च केल्यात. षटक संपलं. तिसऱ्या क्रमांकाचा धावफलक पोहोचलाय 43 वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. मुळशीकरांचं प्रचंड प्रेम खऱ्या अर्थानं आज मिळते. वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजण खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पिरंगुटकरांच्या माध्यमातून व्यासपीठावरती खरं तर माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. मी आपला शतशः ऋणी आहे. क्रिकेटनं मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा मित्र परिवार मला या मुळशी तालुक्यातून दिलाय. सुरुवातीला मुळशी तालुक्यामध्ये निवडक काही व्यक्ती ओळखीच्या होत्या, परंतु आता जवळपास संपूर्ण तालुका मला खऱ्या अर्थानं ओळखतो आणि मी त्यांना ओळखतो. ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची देण माझ्यासाठी आहे. गेले काही 4 ते 5 वर्षांमध्ये सातत्यानं मुळशी तालुक्यामध्ये समालोचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी या तालुक्याशी जोडला गेलोय आणि प्रचंड प्रेम मुळशीकरांचं मला मिळतंय. त्यांचं मी सर्वांचंच खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा ऋणी आहे. खूप खूप आभार व्यक्त करतो. यापूर्वी सुमित सरांनी देखील खऱ्या अर्थानं उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती वाढदिवस सेलिब्रेशन होणं हे अतिशय खऱ्या अर्थानं आनंदाची बाब, खूप भाग्याची गोष्ट खऱ्या अर्थानं आहे आणि निश्चितच मी आपल्या सर्वांचा पुनश्च एकदा ऋणी आहे. जाऊया मॅच कडे. ओव्हर नंबर 4 मध्ये सागर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. प्रश्न विचार घ्या मारा आणि ते सागरनंच त्यांना पलटवार दिलाय. सागर काटकर सांगतायत पहिल्या चेंडूवरती ठोकतायत बिग ब्लास्ट षटकार. त्यानं चालेली अहो ज्याची होती त्यानं चालेली आम्ही
षटकारानं धावफलक पोहोचले 49 वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा विकेटचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल खेळला गेलाय, मिड विकेटला फिल्डर ऋषी. हो, इथे मोठी चूक झाली. एक एक धाव महत्वाचे आहे. ओमकारजी गोळे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे आदरणीय मारणे मामा, सुनील मामा मारणे उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. सामन्याकडे जाऊयात. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. 51 धावा या ठिकाणी सुतारवाडी अंबडवेड संघानं धावफलकावरती बनवल्यात. परत एकदा सागर काटकर यांचा हा बिग ब्लास्ट, उंची घेतली, लांबी कमी, बाउंड्री लाईन वरती. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. रुसी भिलार इज द मॅन, टेकन ब्रिलियंट कॅच. आणि मैदानावरती इथे विकेट, सागर काटकर बाद. माया आज मायाला गेली, माया आज मायाला गेली. या झेल साठी नक्कीच आपण पाहतोय 200 रुपयांचं बक्षीस नक्कीच या ठिकाणी असणार आहे. यापूर्वीच्या प्रमाणे उद्घोषणा केली. प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक झेल साठी 200 रुपयांचं पारितोषिक आदरणीय प्रवीण भाऊ मसूरकर यांच्या माध्यमातून आदरणीय सुनील मामा मारणे आपलं पुनश्च एकदा आम्ही खूप खूप आभारी आहोत. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ, त्यांच्या काळामध्ये देखील त्यांनी प्रचंड क्रिकेट खेळलंय. आता नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती सामने पाहण्यासाठी येतात. आणि मित्रांनो, जरी त्यांना मैदानावरती येणं शक्य झालं नाही तरी ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात. आणि प्रत्येक खेळाडूची खडानखडा माहिती ठेवणारे आपले सुनील मारणे मामा आहेत. त्यांना तुम्ही अगदी 1-2 वर्षापूर्वीच जरी विचारलं की मामा या करंडकामध्ये काय झालं, कुठल्या खेळाडूनं मालिकावीर पटकावलं, ते अगदी तोंडपाठ तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतील. जाव्या सामन्याकडे. विकेट आली. सागर पाखरे मैदानावरती सागर काटकर यांना बाद केले. नवीन फलंदाज पीके प्रसाद केमसे. यावेळेस पहिलाच बॉल प्रसादनं खेळला ऑन साइडला, फिल्डर आहेत परंतु ते बनतील दर्शक. आणि इथे मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा, रायझिंग स्टार करंडकाला सलामी ठोकणारा हा षटकार पीके प्रसाद केमसेच्या बॅट मधून. जर्सी नंबर 945, एक ट्रिपल डिजिट. आणि मैदानावरती सुरुवात त्याच ताकदीनं भयावह केली. पहिल्याच बॉलवरती षटकार मारलाय. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 57 धावा. कित्येक प्रेमाच्या उपाधी मित्रांनो या प्रसाद केमसेला देण्यात आल्यात. मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट आणि या मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं एक खूप मोठे सर्पमित्र म्हणून खऱ्या अर्थानं प्रसाद केमसे यांची ओळख आहे. मागच्याच आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं एक मोठा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. एक मोठं अजगर खऱ्या अर्थानं त्यांनी पकडलं. दरम्यानचा हा चेंडू एक सिंगल नक्कीच या चेंडूवरती येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 58 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 आणि या चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. सागर पाखरे 5 चेंडू टाकलेत, 15 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू, या षटकाचा शेवटचा बॉल. हो, यावेळेस रिव्हरचा फटका. प्रॉमिसिंग कनेक्शन नक्कीच झालेलं नाहीये आणि तिथे त्यामुळेच हा षटकार नाहीये मित्रांनो, परंतु चौकार नक्कीच आहे. साहिलच्या बॅट मधून 4 धावा. या षटकामध्ये आल्यात 19 धावा. षटक संपलंय चौथं. 24 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या त्या 62 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेड हा संघ आपण मित्रांनो मैदानावरती पाहतोय. आणि या संघानं अलीकडच्या काळामध्ये नक्कीच पाहिलं तर या सीझनची सुरुवात धमाकेदार केली. मागच्या सीझनचा शेवटही तितकाच गोड या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिला. दरम्यान 4 ओव्हर संपल्यात, 2 फलंदाज बाद, 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीत सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला. बावधन स्पोर्ट क्लब. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये पहिली लढत, एक मोठा विजय खऱ्या अर्थानं नेरे क्रिकेट क्लब संघानं मिळवला आणि त्यांनी सेमीफायनलचं 2रं तिकीट मिळवलं. 3रं तिकीट मिळालं पिरंगुट क्रिकेट क्लबला. तिकडे न्यू गोल्डन बावधन संघाच्या विरोधामध्ये एक जबरदस्त क्रिकेट खेळत विजय पताका फडकवली. आणि आता प्रश्नचिन्ह आहे, चौथी टीम कोण जी सेमीफायनल मध्ये येणार. आणि या ठिकाणी पीके साठी पारितोषिक आहे
पीके यांनी 4 धावा जर धावून घेतल्या गौरव भाऊ पवळे यांच्या वतीनं 945 रुपये. पहा मित्रांनो, ज्याची चर्चा आहे त्यांचा जर्सी क्रमांक 945 आहे. त्यांनी जर 4 धावा पळून पूर्ण केल्या तर 945 रुपये मिळणार आहेत. आणि नक्कीच गौरव भाऊंचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पीके यांचा जर्सी नंबर अजून एखादा 0 पुढे असता तर तिकडे बक्षीस अजूनही वाढू शकलं असतं. दरम्यान डॉट वाईड चेंडू पण त्या ठिकाणी कळवत आहेत. धावफलकावरती 63 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 रन. तिसऱ्या पंचांची मदत. 1 बाउन्स साठी का सर? नक्कीच आपण पाहतोय 1 बाउन्स साठी इथे नक्कीच रिव्ह्यू पाठीमागे घेतलाय. चला अक्षय सर नका चेक करू, रिव्ह्यू मागे घेतलाय. 2 गडी बाद 63 धावा ऋषी भिलारे अंतिम ओव्हर साठी येत आहेत. यावेळेस पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलेला फटका फसला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला आहे एके आकाश खरात. टिपताय झेल फलंदाज पीके होतात बाद. धावफलकावरती 63 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रणव सुतार न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. साखळी फेरीतील सामन्यामध्ये नक्कीच प्रणवची कामगिरी सुरेख राहिली. 1 चेंडू झालाय अंतिम ओव्हरचा. धावफलकावरती धावा 63 3 गडी बाद. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट. ओ हो प्रणव यू ब्युटी वॉटर स्ट्रोक. चेंडू मैदानावरती पोहोचतोय सीमा पार. 4 धावा चौकार. आर साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. 3 गडी बाद. धावफलकावरती 67 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज ऋषी भिलारे तयार. हो हा चेंडू देखील मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर होते. 1 सिंगल मिळाली आणि या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले ते 68 या अंकावरती. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं ऋषी भिलारेची गोलंदाजी. निश्चितच मैदानावरती जर आपण पाहिलं तर सुरुवातीला केवळ फलंदाजी करणार ऋषी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात. आणि डेथ ओव्हर मध्ये विशेषतः ऋषी गोलंदाजी करतात, विकेट्स घेतात, धावा कमी खर्च करतात. स्लोवर वन टाकलाय धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. पाहूया पंचांचं म्हणणं काय. बरीचशी बातचीत विचारणा पंचांना या ठिकाणी केली जाते. दरम्यान डॉट बॉल पंचांनी कळवलाय आणि आता रिव्ह्यू. नक्कीच मित्रांनो बॅटिंग टीम कडे रिव्ह्यू नाहीये. यापूर्वी रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल होता. त्यामुळे इथे नक्कीच ते या डिसिजनला चॅलेंज करू शकणार नाहीयेत. 68 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. साहिलच्या बॅट मधून 2 मोठे बिग हिट अपेक्षित. त्यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बॉल जातोय तो आउट ऑफ द पार्क. षटकार. धावफलकावरती 74 धावा. यापूर्वी जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत, सेमीफायनलला पोहोचलेत, त्या टीमचे कॅप्टन्स आपण स्टेजवर या. तिन्ही टीम्स पिरंगुट क्रिकेट क्लब, बावधन स्पोर्ट क्लब आणि नेरे क्रिकेट क्लब. आपण लगेच या ठिकाणी जे काही सेमीफायनलचे ड्रॉ आहेत ते करणार आहोत. त्यामुळं विनंती आहे लवकरात लवकर या. लॉट्स केले जात आहेत. चौऱ्याहत्तर धावा बनल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक. पहिल्या सामन्यामध्ये 80+ स्कोर आपण पाहिलं. दुसऱ्या सामन्यामध्ये 60च्या आसपास धावफलक पाहिलं. तिसऱ्या मॅच मध्ये 80+ होणार का? उसळी घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. या चेंडूवरती मिळत आहेत धावा 4. आणि हा नक्कीच आपण पाहतोय चौकार आहे.
या चौकारानं धावफलक नक्कीच आपण पाहतोय पुढे जातोय. पहिली इनिंग कंप्लीट झाले. धावफलकावरती बनल्या गेल्या सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबरवेड या संघाकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं टार्गेट सेट केलंय. परंतु या मैदानावरती नक्कीच जास्तीत जास्त धावा आपण रनचेस होताना देखील पाहिल्यात. त्यामुळे हे बॅटल दुसऱ्या इनिंग मध्ये खूपच रंगेल, यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसेल. चांगला स्कोर नक्कीच उभा केलाय. चला टीम घाई करायची, लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. यानंतर सेमीफायनलचा ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि नक्कीच मित्रांनो एक आगळीवेगळी संकल्पना आपल्याला या रायझिंग स्टार करंडकामध्ये पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी रनर टू विनर न ठेवता किंवा इतर कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी इलिमिनेशन न करता त्या ठिकाणी 1v1 अशा पद्धतीचा एक नवा फॉर्मॅट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी असणार आहे, ज्यामध्ये दोनही संघाकडून 3 बॅट्समनची नावं आणि 3 बॉलरची नावं या ठिकाणी त्या दोन्ही टीम्स कडून येतील. त्यामधून आपण चिठ्ठी काढणार आहोत आणि चिठ्ठीमध्ये जे नाव निघेल, ज्या बॅट्समनचं नाव निघेल तो बॅट्समन बॅटिंग करेल, तर समोरच्या टीमच्या ज्या बॉलरच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बॉलर बॉलिंग करेल आणि एक खेळाडू तुम्हाला विकेट किपर ठेवता येईल, याची देखील नोंद घ्या. इतर कुठल्या प्रकारचे फिल्डर नसतील, फक्त बॅट्समन बॉलर आणि विकेट किपर असेल आणि ज्या टीमचा खेळाडू जास्तीत जास्त रन्स बनवेल ती टीम तिसऱ्या क्रमांकाची मानकरी होईल आणि दुसरी टीम ही चौथ्या क्रमांकाची मानकरी असेल. आणि नक्कीच किपर आणि बॉलर हे चेंडू फील्ड करण्यासाठी नक्कीच मैदानावरती प्रयत्न करू शकतात. फक्त किपर आणि बॉलर असेल आणि बॅट्समन असेल, या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे खेळाडू नसेल. एक आगळीवेगळी संकल्पना 1v1 आणि जर तो बॅट्समन आउट झाला तर नक्कीच टीम ऑल आउट, त्या ठिकाणी आपण असं ग्राह्य धरू, याची देखील नोंद घ्या. एक आगळी वेगळी संकल्पना या मुळशी तालुक्यामध्ये यापूर्वी आपण मित्रांनो बॉल आउट पाहिलं, थ्रू आउट पाहिलं, सुपर रनही पाहिली मागच्या सीझनला याच मैदानावरती. आता एक अनोखी संकल्पना 1v1 तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी एक वेगळी संकल्पना आहे. त्यासाठी भरपूर वेळ आपल्याला लागणार आहे, त्यामुळं पहिल्या 2 सेमीफायनल वेळेत होणं गरजेचं आहे. फायनल मॅच देखील आपल्याला जवळपास 5-5:15 पर्यंत मॅच संपली पाहिजे. तिथून पुढं बक्षीस वितरण, कारण 6 वाजताच मंगेश भाऊ आता अंधार पडतो. सगळ्यांचे नक्कीच आपण पाहतोय फोटो सुंदर येणं गरजेचं, लाईव्ह मध्ये सगळेजण दिसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नक्कीच हा प्रयत्न 5 पर्यंत आपली फायनल संपली पाहिजे. 4 ला फायनल मॅच सुरू करायचे, याची देखील नोंद घ्या. हॅलो चेक. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती म्हणायला गेला ते 78, 79 धाव्यांचं आव्हान. या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर मी थोडासा थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका, नजर रोखून पहा रायझिंग स्टार करंडक. आणि यानंतर पुढच्या डावासाठी या ठिकाणी नक्कीच आमचे समालोचक मित्र सागर शिर्के आपल्या समोर जोडले जात आहेत. पुढच्या इनिंग साठी नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा गोड आवाज तुम्हा सर्वांच्या कानावरती पडेल. या सागर सर, आपलं स्वागत आहे. हॅलो, थँक्यू योगेश सर. सर्वप्रथम तुम्हाला देखील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. बाद फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक 4 या मॅच मध्ये जो संघ विजयी ते होईल तो संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वपूर्ण मॅच जी दुसऱ्या डावाला आता मैदानामध्ये सुरुवात होईल. आव्हान आहे ते नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघासमोर 79 धावांचं, 30 चेंडू आणि 79 धावा विजयासाठी आवश्यक आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आकाश खरात आणि ऋषिकेश भिलारे. खरं तर ज्या जोडीनं पूर्ण मुळशी तालुक्याला आपल्या फलंदाजीच्या
जीवावरती वेळ लावलं. अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद बनलेली ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फायर ब्रँड खेळाडू आहेत, दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत आणि आता या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचा खेळ या दोन्ही खेळाडूंना करावा लागणार आहे. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय वैभव चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल, अप्रतिम अद्वितीय नेत्रदीपक झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. लय चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग तुझ्या चिकन्या रुपड्याला मला चोरून पासाय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मला चोरून पासाय ग दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग दिलात झापक झुपुक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जर इथे मोठे फटके येणं अपेक्षित होतं उरवडे संघासाठी, मात्र मोठी विकेट इथे प्राप्त झाली आहे. सुतारवाडी आंबरवेड संघाला आकाश खरात सारखा आक्रमक फलंदाज आणि त्याची विकेट येणं निश्चितच सुतारवाडी संघासाठी देखील तितकंच महत्वाचं होतं आणि तीच विकेट इथे येताना पाहायला मिळते. तदनंतर मात्र नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी येताना दाखल होईल सुधीर साळुंखे. खरं तर सुधीर साळुंखे टेनिस क्रिकेट विश्वाला हे नाव नवखं नाहीये. बराच काळ ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीच्या जीवावरती गाजवला तेच सुधीर मात्र आता फलंदाजीसाठी आलेत. अगदी व्यावसायिक संघामध्ये देखील या खेळाडूंचं प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे. बराच काळ प्रतीक 11 डिंगडॉंग या संघाकडनं खेळत असताना सलामीवीराची भूमिका या खेळाडूने बजावली आहे. मात्र आज या मॅच मध्ये त्यांची खेळी या निर्णायक ठरताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे उडवलाय हवेत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे प्रणव सुतार डाऊन द बॉल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा मासा गळाला. सुधीर साळुंखे देखील बाद. लागोपाठच्या दोन चेंडूवरती 2 विकेट्स आल्या. तिथे शिवम नांगरे ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल आणि जर शिवमने या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय निलेश दादा सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक जे शिवम नांगरेसाठी आहे. आणि तदनंतर मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन केलं गेलं, अगदी प्रेक्षकांची मनं ज्यांच्या माध्यमातून जिंकली गेली ते DJ दशरथ यांच्यासाठी निखिल भाऊ मसूरकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 2 विकेट लागोपाठच्या 2 चेंडूवरती इथे मात्र शिवम नांगरे ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज योगेश बोत्रे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अगदी बॅटच्या टोला तिथे चेंडू आपल्याला लागताना पाहायला मिळतोय. मिड ऑफला चेंडू मार्गस्थ होईल आणि 1 धाव जी स्कोर कार्ड वरती लागली जाईल. या एका धावेच्या साह्यानं धाव फलकाचा श्री गणेश होतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं डॉट, त्यानंतरच्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट्स. चला ना पिरंगुट संघाचे संघनायक आपण लॉट्स करतोय सेमीफायनलचे. लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठावरती या. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आले. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं आकाश खरात, त्यानंतर सुधीर साळुंखे देखील बाद झाले. यावेळेस मात्र इन द आर्क आउट ऑफ द पार्क बलाढ्य षटकार. ऋषी भिलारे सेट ऑन फायर. थँक्यू DJ. लॉट्स आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाची सेमीफायनल क्रमांक 2 असेल. नोंद घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्क मध्ये होता समोरच्या दिशेला, तिथं क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
पहिलं षटक संपलं जात आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 2 बाद 11, उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 68 धाव्यांचं आव्हान आहे. लॉट्स आपण इथे संपन्न झालेले आहेत. सेमी फायनल क्रमांक 1 चा सामना बावधन स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, आणि सेमी फायनल क्रमांक 2 चा सामना नेरे क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये या सामन्यातील विजयी संघ नाणेफेक आपण पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक लगेच करणार आहोत. त्यामुळे पिरंगुट संघाचे संघनायक आणि बावधन स्पोर्ट संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज आर्यन सावंत. इथे पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा करण्याचा तिथे प्रयत्न, पंचांनी वाईडचा तर इशारा दिलाय. तिथे डायरेक्ट हिटचा देखील प्रसाद केमसे यांनी प्रयत्न केलाय, मात्र तो प्रयत्न इथे अयशस्वी होतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे पळून पूर्ण होईल. वाईड +1 अशा 2 अवांतर धावा या चेंडूच्या मागे येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र ऋषी भिलारेवरती प्रेक्षकांच्या नजरा आहेत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाला हा सामना इथे जर विजय व्हायचं असेल तर ऋषी भिलारेचं शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं गरजेचं आहे. कारण महत्वाचे 2 फलंदाज जे बाद झालेत, यानंतर देखील बलाढ्य ताकदीचे फलंदाज उरवडे संघाकडे आहे. मात्र ऋषीवरती इथे फार मोठी जबाबदारी. पुढे सरसावत समोरच्या दिशेनं फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे शिवम. चुकी झाली, अगदी क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्यन सावंत तयार. पॉवर प्लेचं षटक आहे, ऋषीला माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये फटका खेळाय प्रणव सुतार. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा त्वरित आहे आणि तिथे मात्र एकच धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. पाहायला गेलं तर धावफलक पुढे जातोय 18 धावा. विजयाचं समीकरण अजूनही पाहिलं तर उरवडे संघासाठी फार दूर आहे. 22 चेंडू आणि तब्बल 61 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू आणि फेकून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. बुलंदी षटकार. हॅलो चेक. गोलंदाजांनी इथे चांगला प्रयत्न केला पहिल्या षटकामध्ये, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहिलं शेवटच्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मिसफिल्डचा आलेला चौकार. या अगोदरच्या चेंडूवरती देखील एक मिसफिल्डचा चौकार आलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, पुन्हा एकदा ताकदवर फटका, लागोपाठचा दुसरा षटकार. दोन महत्वाचे फलंदाज झाल्यानंतर मात्र जबाबदारी होती या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आणि ती जबाबदारी निश्चितपणे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या धावेच्या हॅलो हॅलो. आधी ज्या वेगानं धावा येणं गरजेच्या होत्या त्या धावा तर या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आपण योगेश बोत्रे यांच्या बॅटमधून पाहिले तर एक चौकार देखील ऋषीने खेळलाय आणि प्रचंड महागडं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला प्रगती पथावरती असताना पाहायला मिळतंय. कारण या 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती देखील आक्रमणाचा प्रयत्न फलंदाज योगेश बोत्रे करतील, यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्यन सावंत गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा करण्याचा प्रयत्न. या अगोदरचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर तिथे आर्क मध्ये होते, अगदी बॅटच्या रडार मध्ये होते आणि त्याच चेंडूवरती योगेश बोत्रेने खेचलेले 2 षटकार आणि तदनंतर मात्र बॅटच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. वाईड बॉल. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून देखील आहे. उभरता खेळाडू आहे आर्यन सावंत. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं
संग्राम दादा चषक मध्ये जबरदस्त गोलंदाजी आर्यन सावंतने केली होती आणि या स्पर्धेमध्ये देखील लीग स्टेजच्या फेज मध्ये त्याने चांगला खेळ केलाय. मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळतोय. अगदी अनुभव कमी आहे मात्र क्षमता भरपूर आहे आणि येणारा काळ निश्चितच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नाव केल्याशिवाय आर्यन सावंत राहणार नाही. मात्र या मॅच मध्ये त्याला चमकणं गरजेचं आहे. इथे मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती कमबॅक आहे. 2 षटकं संपली. धाव फलकावरती धावा 2 बाद 32. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स तिथे आपण नाणेफेक करणार आहोत पहिल्या सेमीफायनल सामन्याची. आदरणीय रविभाऊ गोळे आणि खऱ्या अर्थानं शंभू गोळे यांच्या मान्यवरांच्या हस्ते होतं टॉस. काटा असा कॉल छापा आहे. टॉस झालाय. टॉस जिंकलाय पिरंगुट संघानं. सेमीफायनल आहे. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही संघाच्या संघांना एक थांबायचंय. पिरंगुट क्रिकेट क्लब या टीमनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकतायत. काय डिसिजन असेल? आम्ही बॉलिंग घेऊ. प्रथमतः गोलंदाजी करतायत. किती धावींपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरील संघ देखील तालुक्यातील एक नावाजलेला एक बलाढ्य संघ आहे. किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60 धावापर्यंत. खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच बावधन स्पोर्ट क्लब कालचा दिवस टीमनं गाजवला. चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आज निश्चितच त्याच उत्साहात टीम मैदानावरती आलेली आहे. टॉस या सेमीफायनल मध्ये किती महत्वाचा होता आणि तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच जर आम्ही टॉस जिंकला असता तर पहिलं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कारण सकाळच्या सत्रात फलंदाजी करताना धावा जरा कमीच होत आहेत आणि सुरुवातीला खेळताना इथं जरा ड्यू फॅक्टर असल्यामुळं थोडंसं अजून ग्राउंडचं तेवढं कडकपणा नाही आहे. घेतलं असतं. आता प्रथमतः फलंदाजी करतायत. किती धावींपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल आणि रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेचे आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच मंगेश बलकवडे याचं पहिल्यांदा मी आभार मानतो आणि एक सुंदर मैदानावरती सुंदर असं भव्य दिव्य नियोजन जे केलंय त्याबद्दल मंगेशचं तसंच त्याच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. आणि आम्ही आज आता फलंदाजी करताना सुरुवातीला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न कराल. कारण पिरंगुट सुद्धा बलाढ्य संघ आहे आणि मगाशी जो त्यांचा खेळ झाला आहे तो अतिशय उत्कृष्ट झाला आहे. तसंच त्यांची गोलंदाजी सुद्धा आज चांगली झाली. तर त्यांच्या समोर आम्ही जास्तीत जास्त एक 80च्या जवळपास धावा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. तर यानंतर ओ टू कॉम्बॉक्स सागर सर. थँक्यू सर. थँक्यू. पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लोहाराने हातोड्याने जसा घाव घालावा तसा इथे चेंडूवरती तुटून पडला ऋषी भिलारे. धावफलक पुढे जाईल. 39 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप विकेट मध्ये मार्गस्थ होतोय आणि तिथे पुन्हा एकदा एक सिंगल आहे. 40 धावा. उर्वरित 16 चेंडू आणि 39 धावा ज्या विजयासाठी आवश्यक आहेत. आणि ऋषी भिलारे योगेश बोत्रे जबरदस्त फॉर्म मध्ये ही जोडी आपल्याला मैदानामध्ये कामकाज करताना पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. प्रसाद केमसे गोलंदाजी मार्गावरती आहेत. प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत. बराचसा काळ या खेळाडून देखील आपल्या खेळाच्या माध्यमातून पूर्ण मुळशी तालुक्यामध्ये गाजवलेला आहे. मात्र या मॅच मध्ये तुम्हाला कामगिरी करणं गरजेचं आहे कारण एक जबरदस्त स्पर्धा आहे. अगदी पाहिलं तर 10 नोव्हेंबर 2025 पासून रंगलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि त्या सोहळ्याचा अंतिम दिवस. इथे प्रचंड मोठी अपील. मात्र पंचांनी तिथे दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि कळवलेत हा वाईड बॉल आहे. वाईड बॉल आलाय. या वाईड बॉलच्या साहाय्यानं धावफलक पुढे जाईल. 42 धावा. क्रिकेटचा रंगलेला थरार आपण पाहतोय. पहिलं पारितोषिक लखपतीच करणारी स्पर्धा आहे. 1 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आकर्षक चषक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. द्वितीय क्रमांक आपण पाहिला 70,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपये आहेत. आणि बक्षीस पात्र फेरीतील शेवटची लढत जी आपल्याला मैदानामध्ये या 2 तुल्यबळ तगड्या ताकदवान संघांची पाहायला मिळते. एका बाजूला नवखंडेनाथ क्रिकेट क्लब रोवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुतारवाडी अंबळवेड क्रिकेट क्लब. तर 42 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 सिंगल आल्या. त्यानंतरचा चेंडू डॉट. कमबॅक जे निश्चितच प्रसाद केमसे यांच्या माध्यमातून. मात्र यावेळेचा बॉल अगदी समोर होता. ऋषी भिलारेने सांगितलं मी सुट्टी देणार नाही. फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर.
षटकार. ऋषी भिलारे आपण पाहतोय 8 चेंडू आणि तब्बल 28 धाव्यांची घणाघाती खेळी करतोय. इथे पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेरचा बॉल सोडून दिलं. छेडछाड करण्याचा प्रयत्न नाही आणि पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 49 धावा. या षटकामध्ये बरचसं नियंत्रण देखील गोलंदाज सुटलेलं आहेत. 29 धावा विजयासाठी आवश्यक असताना आता मात्र इथे सुतारवाडी आंबडवेट संघाच्या कर्णधाराला विचार करावा लागेल. कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला जाईल, कारण गोलंदाजांच्या माध्यमातून इथं कमबॅक होणं गरजेचं आहे. जर ऋषी भिलारे शेवटपर्यंत जर खेळत राहिला तर नवखंडेनाथ क्रिकेट क्लब या मॅच वरती आपल्याला वर्चस्व प्रदान करताना पाहायला मिळेल. मात्र इथे जर ऋषी भिलारेची विकेट आली, गोलंदाज इथे यशस्वी ठरले तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रोमांचक स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. रोमांच वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज इथे यशस्वी होतील का हा देखील प्रश्न आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये नवीन गोलंदाजाला इथे गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केले गेले. आधी पहिलं षटक शिवम रांगरे याने हाताळलं होतं. या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट त्यानं प्राप्त केल्या. मात्र त्यानंतर कुठलाही गोलंदाज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. शिवम नांगरेवरती आता जबाबदारी दिली आहे. शिवम कशा प्रकारे जबाबदारी सार्थ ठरवेल की ऋषी भिलारे पहिल्या चेंडूपासून जो आक्रमण झालेला आहे ती आक्रमकता दाखवेल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला केलं फुल टोल. परफेक्ट गॅप मध्ये चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार थोडंसं समीकरण मात्र उरावडे संघासाठी सोपं करून जाईल. 25 धावा आता मात्र इथून पुढे विजयासाठी आवश्यक आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता अगदी समोरच्या बाजूला. मात्र तिथे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेरचा हा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा तिथे गोलंदाजाला दंडित केले. वाईडचा इशारा. बरेचसे अवांतर धावा या डावामध्ये आपल्याला खर्च करताना पाहायला मिळाले आणि त्याचा निश्चितच फायदा इथे नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाला देखील झालेला आहे. ऋषी भिलारेचा झंझावात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी. 10 चेंडू मध्ये 33. त्याच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा बॉलला उडायला समोरच्या बाजूला आला तसा फेकून दिला ऋषी भिलारे. ब्रँडेड षटकार. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं वारंवार म्हटलं जातं आणि त्याचीच परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आधी सुरुवात ज्या प्रकारे या डावाची झाली होती तेथे आपण जर पाहिलं तर सुतारवाडी आंबेटवेळ संघाने पहिल्या 3 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज उरवडे संघाचे बाद केले. मात्र त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी तिथे आक्रमकता दाखवली. योगेश बोत्रे यांच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले. 6 चेंडू आणि 14 धावा वैयक्तिक त्यांनी बनवलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भिलारे मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये. 11 चेंडू आणि 39 धावांची खेळी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. मात्र काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. 10 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 18 धावा आवश्यक आहेत. मात्र इथे शिवम नागरे मध्ये देखील प्रतिभा आहे कमबॅक करण्याची. इथे पुन्हा एकदा बॉलला सोडून दिलं. मात्र तिथे पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहे. फलंदाजांनी तिथे रिव्ह्यूचा वापर केला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र वाईड साठी इथे कॉल केला गेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल की वाईड असेल. तत्पूर्वी आपण जर पाहिलं 61 धावा धावफलकावरती आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी आणि सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये दाखल होण्यासाठी उरवडे संघाला अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र चमत्कार जो निश्चितच आंबडवेट सुतारवाडी संघासाठी आवश्यक आहे. ऋषिकेश भिलारेची विकेट आली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात सुतारवाडी आंबडवेट संघ. मात्र कुठला गोलंदाज कुठला चेंडू इथे ऋषिकेश भिलारेची विकेट घेईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे. पंचांनी इथे निर्णय कळवलाय फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू देखील इथे संपलेला आहे. पुढचा बॉल शिवम नांगरे मध्ये. ती प्रतिभा आपण वारंवार पाहिलेली आहे. इथे ऋषिकेश भिलारेची विकेट घेण्यामध्ये तो
यशस्वी होईल का? समोरच्या बाजूला फटका खेळाय, चेंडू हवेत, सागर काटकर डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. आणि या मॅच मधली एक निर्णायक विकेट ऋषी भिलारे बाद. एका वादळी खेळीचा अंत मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऋषी भिलारे जबरदस्त कामगिरी करत असताना अगदी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणारी त्याची खेळी होती. विजयाची नौका पार होता होता राहिली, तो बाद झालाय. तदनंतर नवीन फलंदाज त्याच ताकदीचा ओमकार शेलार आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि ज्या वेळेस ओमकार मात्र फलंदाजीसाठी आला, सुधीर साळुंके यांनी त्याला कान मंत्र दिलाय. आणि आता मात्र ओमकार कशा प्रकारे खेळ करेल, कारण या खेळाची देखील ताकद पूर्ण मुळशी तालुक्याला माहिती आहे. आणि अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. आकुटाप्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र वेळीच तिथे स्वतःला रोखलं. एक टप्प्यावरती तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आधी पहिल्यांदा जर प्रयत्न पाहिला तर झेल घेण्याचा होता, मात्र त्यानंतर ओळखलं की चेंडू पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. इथे धावा अडवणं देखील गरजेचे आहे. धाव फलक मात्र एका धावेने पुढे जाईल. 62, 7 चेंडू 17. अतिशय निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू घेऊन शिवम. इथे बॅटची कडा मागच्या दिशेला, चेंडू तिथे झेल झाला. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटला, मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये एका हातात तिथे झेल आणि योगेश बोत्रे देखील बाद. आपण ज्या विकेटची चर्चा करत होतो ती ऋषी भिलारेची विकेट आली आणि त्यानंतर कमबॅक जे निश्चितच सुतारवाडी आणि अंबडवेट संघाने या मॅच मध्ये केलंय. एक विकेट किती आपल्याला सामन्याचं पारडं बदलून देऊ शकते हे देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ऋषी भिलारे जोपर्यंत बॅटिंग करत होता त्यावेळी तोपर्यंत वाटत होतं नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघ या मॅच मध्ये सहजरित्या हे आव्हान पूर्ण करेल, मात्र तो बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे योगेश बोत्रे देखील तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि सामना पुन्हा एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू अजूनही विजयासाठी 17 धाव्यांचं आव्हान आहे. आधी काहीच सोपं काहीच अवघड आव्हान निश्चितच उरवडे संघासमोर आहे, मात्र 2 ताकदवर खेळाडू अजूनही त्यांचे फलंदाजीसाठी आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने जर सुतारवाडी अंबडवेट संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील अनुभवी गोलंदाज आहे जय सुतार. या खेळाडूने देखील आपल्या माध्यमातून निश्चितच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पूर्ण मुळशी तालुक्यामध्ये केलेलं आहे. बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी जय सुतारने केलेली आहे आणि अपेक्षा जर आता आपण पाहिला तर सुतारवाडी अंबडवेट संघाला जय सुतार यांच्याकडून फार आहेत. पहिलाच बॉल ओमकार साठी फुल टॉस, तिथे कनेक्शन होऊ शकलं नाहीये. अगदी डीप मिडविकेट मध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक थोडस फंबल आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाने घेतलाय. जिथे 1 धाव येणार होती तिथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक आता मात्र 2 धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल. 64 धावा, शेवटचे 5 चेंडू 15. स्पर्धेच्या निमित्तानं दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय सूरजदादा कदम यांचं देखील आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं रायझिंग स्टार कर्नाटकामध्ये सहर्ष स्वागत. 5 चेंडू 15. जय सुतार गोलंदाजी मार्गावरती आहेत. आता एक इथे मात्र मोठा बिग हिट येणं गरजेचं आहे उरवडे संघासाठी, मात्र तो बिग हिट इथे ओमकारच्या बॅट मधून येईल का? इथे फटका तर खेळ आहे, चेंडू हवेत आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निर्णायक षटकार आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार बरेचसे चढ उतार या मॅच मध्ये आपण पाहिलेत. सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर
सुतारवाडी आंबडवेड संघ या मॅच मध्ये आपल्याला फ्रंट फूट वरती पाहायला मिळाला. त्यानंतर उरवडे संघाने कमबॅक केलं. पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेला सागर काटकर आहेत, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे कमी पडेल आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार. अशा निर्णायक क्षणी मात्र झेल होणं गरजेचं असतं. तिथे चेंडू आतमध्ये ढकलण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि सामन्यातील हवा काढून टाकणारा षटकार आपल्याला ओमकार शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा आणि हा ओमकार शेलारच्या बॅटमधून विजयी षटकार. नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे या मॅच मध्ये विजय होत आहेत. अभिनंदन. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये तुम्ही दाखल झालेले आहात. पराभूत संघाचं देखील कौतुक आहे. चांगली झुंज निकराची लढाई त्यांनी देखील केली. अगदी शेवटच्या षटकापर्यंत ते देखील लढत होते, मात्र संघर्ष त्यांच्या वाट्याला आला आणि